हॅलो मित्रांनो, आज होता रविवार. अशी मस्त अशी माहेरी आले होते, पूजा होती म्हणून. माहेरी आल्यावर ना मला खूप बिर्याणी खायची इच्छा होत होती. मग काय पप्पा म्हणाले चला आज आपण बिर्याणी बनवूया. मग पप्पांनी बिर्याणी बनवायला घेतली आणि भात उकडून घेतलं सगळं. मग आमच्या ह्यांनीसुद्धा पप्पांना कांदा वगैरे कापून मदत केली. कांदे टमॅटो बारीक चिरून दिले. मी पण इकडे व्हिडिओ काढत गप्पा मारत होते. आणि आता खास गोष्ट म्हणजे आजचा पप्पांचा पहिलाच व्हिडिओ आहे, म्हणून प्लीज सगळ्यांनी पप्पाला सपोर्ट करा. आत्ता पप्पा स्वतःची तुम्हाला एकदम चवदार परफेक्ट बिर्याणीची मटन रेसिपी शेअर करणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर व्हिडिओ आवडला नक्की तर लाईक शेअर करा, कमेंट करा आणि असेच व्हिडिओ चालू करेल. तुम्हाला आवडतील तर मी आता माहेरी जाणारच आहे, तर सर्व रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. चला बोला. जिरा घ्यायचा, आपटायचा असायचा आपटायचा, मग थोडं हळद घ्यायची, कांदा कांदा टाकला आपण. कांदा असा आपटला, कांद्याला असं फिरवला, राजा 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 हा असं फिरवला काय म्हणजे कापलेले पांढरे सगळं पाकळी असं वेगळं झालं पाहिजे. चांगला असं कांदा असं कसं असं लाल कलर आला पाहिजे कांद्याला. कांदा फिरवता म्हणजे गाव कांद्याला चव पण येतो. मग त्याच्यात आपण काय करायचं, अद्रक लसूण पेस्ट घ्यायचा आपला, कापायचं असं त्याला आणि लेंग असं पिळायचं. हे बघा असं असं पिळाला. मग काय करायचं त्याच्यानंतर ना थोडंसं मीठ टाकायचं. म्हणजे मीठ टाकल्यावर काय होतं, कांदा आहे ना जरा जिरतो. जिरला ना तर मीठ आहे ना, आपण मटणात 1 चमच टाकलं त्याच्यामुळे आता मग 1 चमच टाकू. त्याच्यामुळे 1 किलोचं असल्यामुळे आपण थोडंसं अजून त्याला वाढवू. कारण आला लसूण म्हणजे मीठाचं प्रमाण असतोच, त्याच्यामुळे आपण मीठ आपण चवीनुसार कमी करू. फिरवाय का कांदा असं खरखरीत फिरवून घ्यायला. कांदा असा सुकला पाहिजे. म्हणजे मीठ टाकलं ना